हा आवाज तुम्हाला कळेल कोणाचा आहे, कारण हा व्हिडिओच आहे आणि हा व्हिडिओ मी नाही काढलेला, या अशाच चॅनलमधनं आलेला तो व्हिडिओ आहे. जरा बघा, बघतो इकडे नेटवर्क कसं आहे. नेटवर्क घर, बिजली, गैस, शौचालय, अनाज, स्वार्थ ये सब देने का काम नरेंद्र मोदी ने. अमित शहानं काही बोललं हे सर्व खोटं आहे. तर सर्व काही हे मला दिलं हे राहुल गांधीनंच दिलेलं आहे. संसद में अमित शाह का एक ऐकायला आलं कोणाचे आवाज होते? अमित शहा. आणि दुसरा कोणाचा होता? कलावतीबाई. मला वाटतं याच अलीकडे पलीकडे कुठेतरी आहे ना त्यांचं घर, इकडेच आहे ना. मग एवढं अगदी ढळढळीत खोटं बोलतात आणि मला असं वाटतं त्यांनी कदाचित संसदेत केलेलं भाषण असेल. मग हे तुम्हाला सगळं डांगरून टाकायचं, जणू असं दाखवायचं की करतोय ते आम्हीच करतोय. 2014लाच हा भारत देश जन्माला आला, त्याच्या आधी देशच नव्हता. किती नालायकपणा करायचा, किती नालायकपणाचा. आणि आता न जरा थांबा, मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने सांगतोय. तुमच्या समस्या मोदी सोडू शकतात का? आणि त्यांना सोडवायच्या पण नाहीयेत. कारण जोपर्यंत तुम्ही तुमच्या समस्यांशी भांडत राहताय तोपर्यंत ते जे काय कुरंट सरतायत त्यांच्याकडे तुमचं लक्ष जाणार नाही. आज सुद्धा ते जे काय सांगतायत की आम्हाला एवढ्या जागा पाहिजेत, तेवढ्या जागा पाहिजेत, कशाला पाहिजेत? बऱ्याच वर्षानंतर 2014 सालीच तुमचं एका पक्षाचं सरकार तिकडे आलं होतं. आम्ही मूर्ख होतो, आम्ही तुमची पालखी वाहिली होती. 2019ला पण मूर्ख ठरलो, पुन्हा आम्ही तुमची पालखी वाहिली. 300 जागा पार करून तुमच्या एका पक्षाचं सरकार आलं तरी पोट भरत नाही. पण आता यांना 400च्या वरती जागा पाहिजेत. 400च्या वरती जागा यांना देशाच्या विकासासाठी नको आहे. जर देशाचा विकास करायचा असता तर या परिसरात गेल्या 10 वर्षात किमान एक तरी उद्योग आणला असता. तो कुठला प्रकल्प, बेबळा प्रकल्प, तो पूर्ण करायला काहीतरी पैसे दिले असते. माझ्या शेतकऱ्याच्या कापसाच्या भावाबद्दल काहीतरी बोलणी केली असती. दाभाडीचे शेतकरी जेव्हा पंतप्रधानांना भेटायला गेले तेव्हा त्यांना भेट नाकारली आणि काल परवाच्या झालेल्या सभेमध्ये सुद्धा त्यांना येऊ दिलं नव्हतं. हे खरं बोलतोय का खोटं बोलतोय तुम्ही मला सांगायचं आहे. आणि यांना जी 400च्या वरती जागा पाहिजेत, या जागा या घटना बदलण्यासाठी पाहिजे. मग यांना आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेली घटना, ज्या घटनेच्या आधारावरती मी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती, मोदीजींनी घेतली होती, ती घटना यांना बदलायची आहे. आणि याचा सुतोवाच केंद्रातले एक जे मंत्री आहेत अनंत कुमार, त्यांनी बोलून दाखवले की आम्ही आता ह्याच्या पुढे घटना सुद्धा बदलणार. ती बातमी सुद्धा माझ्याकडे आहे. आणि एकदा घटना बदलली दाखवताना सांगणार तुमच्या हितासाठी, पण घटना बदलून सगळे अधिकार असे काही हातामध्ये घेतील की याच्या पुढे देशामध्ये निवडणूकच होऊ शकणार नाही. कारण इथे किती सामना येतो, नाहीतर सामना ऑनलाईन वाचा तुम्ही, त्याच्यात आजचा अग्रलेख जरूर वाचा. रशियामध्ये जे पुतीननी केलं त्याने असंच लोकशाही पद्धतीने निवडणूक जिंकत 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 गेला, 5वी बहुमत मिळवलं आणि त्या बहुमताच्या आधारावरती पुन्हा सत्ता घेऊन आता न्यायालयाचे न्यायमूर्ती सुद्धा रशियामधले पुतीन नेमायला लागलेले आहेत. मग बसा बोंबलं तुम्ही, रस्त्यावरती उतराल, आंदोलन कराल, तुरुंगात जाल. कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टामध्ये सुद्धा जर का दुर्दैवाने असं घडलं जे घडू द्यायचं नाहीये तर यांचेच नेमलेले न्यायमूर्ती तिकडे असतील. हा धोका जरा ओळखा. येऊन इकडे मोठमोठ्या घोषणा करणार, भाई और बहनों अब देखो 2050 में तुम्हाला कापूस लावायला शेतीत जावंच लागणार नाही, घरामध्येच तुमच्या कापूस नळातूनच कापूस येईल. मग आपण काय म्हणतो, अरे एवढं मोठं आश्वासन देतोय, मग नाही कसं म्हणायचं, देऊन तर बघू, पक्की घरं देऊ. मला सांगा इथे किती जणांना प्रधानमंत्री आवास योजनेतनं घर मिळालेले आहे? मिळाले? इकडे महिलांना विचारतोय किती जणींना उज्ज्वला गॅस योजनेमधून सिलेंडर मिळालेले आहेत? पीक विमा तर पत्ताच नाहीये. आता येऊन शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये काही 2-4 हजार रुपये असे टाकून गेले पुढच्या 5 वर्षाची बेगमी. म्हणजे माझ्या शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसून जाता तुम्ही, आश्वासनाची खैरात करून जाता. आहे ना तुम्हाला हे माहिती आहे सगळं. मी परत सांगतोय, तुम्ही तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत. आणि म्हणून मी एक प्रामाणिक प्रयत्न केला होता की मला जेव्हा मुख्यमंत्री व्हावं लागलं त्याच्या आधी जेव्हा शरद पवार केंद्रामध्ये कृषी मंत्री होते तेव्हा मीच फिरलो होतो, देता की जाता शेतकऱ्याला कर्जमुक्त करा, फिरलो होतो ना.
नागपूरमध्ये घेतला होता मेळावा, तिकडे बुलढाण्यात घेतला होता. पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर कोणी न मागता मी प्रामाणिकपणाने 2 लाखापर्यंतचं पीक कर्ज माफ करण्याचा मी प्रयत्न केला होता आणि तो झाला होता. त्याच्यानंतर शेतकऱ्यासाठी मी एक नवीन योजना आणत होतो की जे विकणार आहे, म्हणजे जे विकलं जाणार आहे देशात नव्हे तर संपूर्ण जगाच्या बाजारपेठेचा अभ्यास करून माझ्या विदर्भातल्या शेतकऱ्यांनी काय पिकवलं पाहिजे, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी काय पिकवलं पाहिजे, उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी काय पिकवलं पाहिजे आणि ते पिकवल्यानंतर जागतिक बाजारपेठेमध्ये माझ्या शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव सोडा, त्याच्यापेक्षा त्याचा फायदा करून देणारा भाव कसा मिळेल ह्याची योजना मी आखत होतो. यांनी गद्दारी करून सरकार पाडलं. एक तर काय मला खोटं बोलता येत नाही, पण जे खरं असेल, म्हणजे माझ्यावरती तेव्हा टीका झाली होती. मी जेव्हा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा म्हणून फिरत होतो मुख्यमंत्री नसताना, तेव्हा माझ्यावर टीका झाली होती, याला शेतीतलं काय कळते. आणि तेव्हाही मी सांगितलं होतं की मला शेतीतलं कळत नाही आणि शेतीतलं मला कळून घ्यायचंही नाही. मला फक्त शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू दिसत आहेत आणि ते मला पुसायचे. आज सुद्धा यवतमाळ सगळ्यात जास्त आत्महत्या इकडे होतात. ही काही गौरवाची बाब आहे. आणि मोदीजी येऊन गेले इकडे, कारण त्यांना असं वाटतं की ह्या जिल्ह्यात सभा घेतली म्हणजे आपण नशीबवान ठरतो. लक्षात घ्या, मोदींचं नशीब तुमच्या हातामध्ये आहे. तुमचं नशीब मोदींच्या हातात नाही, मोदींचं नशीब तुमच्या हातामध्ये आहे. आणि यावेळेला तुमचं नशीब जर का व्यवस्थित करायचं असेल तर ते जे घोषणा देत आहेत अबकी बार, तशी मी पण घोषणा देतोय, अबकी बार भाजपात तडीपार. पण मोदीजी, तुम्ही पंतप्रधान आहात. ज्या वेळेला तुम्हाला माहिती आहे की आत्महत्याग्रस्त हा जिल्हा आहे, त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या कुटुंबियांना तुमच्याकडनं मदत मिळताना किती खेट्या घालायला लागतायत. मग पुन्हा ते निकष लावले जातात, किती पात्र, किती अपात्र, किती पात्र, किती अपात्र. अरे देऊन देऊन मदत देणार किती देतात मदत? 1 लाख रुपये. बरोबर, 1 लाख रुपये दिले काय घर झालं त्याचं? पण मोदीजींची जी सभा झाली त्या सभेला किती खर्च झाला? 12 कोटी. मग त्या सभेच्या ऐवजी तुम्ही माझ्या आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये पैसे दिले असते तर मोदीजी तुम्हाला सभा घेण्याची वेळ आली नसती. 12 कोटी तुम्ही द्यायला पाहिजे होते शेतकऱ्यांसाठी. नाही, या जिल्ह्यामध्ये दुर्दैवाने शेतकरी आत्महत्या करतोय, त्याला पात्र अपात्र तसं न ठरवता, न छलटा करा, त्याचं कर्ज माफ करून टाका. आणि एवढाच जर का तुम्हाला पुढका आला असेल तर संपूर्ण देशाच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून दाखवा. एकदा तरी दाखवा. आणि निवडणुकीच्या तोंडावर नाही. तुम्ही पहिले ते कर्ज माफ करा आणि त्याच्यानंतर निवडणुका घ्या. कारण आता 2-3 दिवसामध्ये आचारसंहिता लागेल. त्यांचं केलं, हे बरोबर बोलतायत. अडाणीचं कर्ज नाही, अडाणीच्या घशामध्ये संपूर्ण देश घालतायत. संपूर्ण देश, मुंबई घालतायत. त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही दंड थोपटून तिकडे उभेच राहिलेलो आहोत. म्हणजे आज काय बोलतात निवडणुका आल्यानंतर, ये सब मेरा परिवार है, ये मोदी परिवार है, 140 करोड़ जनता मेरा परिवार है. अरे मैंने भी कुछ किया था उस वक्त कोरोना के समय में, और मेरी घोषणा थी, माझी घोषणा होती, माझे कुटुंब माझी जबाबदारी. मी नुसतं असं नाही बोललो हे माझे कुटुंब आहे, आपत्ती आल्यानंतर हे मरो नका, मला काय करायचंय, माझं कुटुंब उघड्यावर पडेल पण माझं कुटुंब आहे, तसं नाही. माझं कुटुंब माझी जबाबदारी. मोदीजी, तुम्ही जे म्हणतात की जर हा तुमचा परिवार आहे तर परिवाराची जबाबदारी घ्या ना. परिवाराची जबाबदारी न घेता मेरा परिवार कसं काय बोलू शकता तुम्ही? परिवाराची जबाबदारी नाही घ्यायची, पण असं जणू काय दाखवायचं की तुम ये सब मेरा परिवार है. तर आपण काय म्हणतो, खास करून माता भगिनींनो तुम्ही लक्षात घ्या, कारण ह्या सगळ्या महिला आहेत ना, पटकन अरे रे 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 जाऊ दे रे, चांगलं आहे रे, आता काय तो गेल्या वेळेला असं झालं म्हणून असं झालं, आता असं करू, असं नाहीये. तुम्ही त्यांना दया दाखवाल पण ते तुम्हाला आणि तुमच्या मुलाबाळांना नाही दया दाखवत, अजिबात दाखवत नाही. उत्तरेतला शेतकरी जो रस्त्यावरती उतरलाय त्याच्या समोर त्याच शेतकऱ्यांची मुलं, कारण सगळे आपण शेतकऱ्यांचीच मुलं आहोत. कधी कोणी शहरात जाऊन राहिलं असेल पण पूर्वज सगळ्यांचे 80-90% लोकांचे पूर्वज शेतकरीच होते. त्या शेतकऱ्यांच्या समोर पोलिसांना बंदुका रोखून उभं करतायत, अश्रुधूर सोडतात, तारेचं कुंपण टाकतात, रस्त्यावरती खिळे पसरवतात. मग असं जे सरकार ज्या शेतकऱ्याला दिल्लीमध्ये येऊ देत नाही
आणि तुम्ही दाभाडीतले शेतकरी तुम्ही सुद्धा दिल्लीत गेले, तुम्हाला कोण भेटले नाहीत, असे पंतप्रधान कडेकोट बंदोबस्तात येणार आणि तुम्हाला थापा मारून परत जाणार, हे पंतप्रधान परत तुम्हाला पाहिजेत? आम्ही मूर्ख बनलो, जरूर मी ती चूक कबूल करतो की 25-30 वर्ष ज्या तुमच्या समस्या तुम्ही आज बोलताय त्या समस्या तेव्हाही होत्या आणि आम्हाला असं वाटलं होतं की आता बदल झाला पाहिजे. बदल तुम्ही केलात. शिवसेनेचा हक्काचा खासदार निवडून दिला. याही वेळेला आपल्या शिवसेनेचा मशालीवरचा खासदार तुम्हाला परत निवडून द्यावाच लागेल. कारण त्या लोकांनी आता पहिली गोष्ट मला एक सांगा, मुद्दामून बरं झालं आठवलं, निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे उफराटा निकाल, आणि दुसरा तो आपल्या लबाडाने म्हणजे त्या नार्वेकरने निकाल दिलाय, शिवसेना कोणाची तुम्हाला मान्य आहे काय? तुम्हाला तो दाढीवाला तुमचा पक्षप्रमुख म्हणून मान्य आहे काय? शिवसेना कोणाची? उद्धव ठाकरेची नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची. कारण मी शून्य आहे, माझ्या मागे माझ्या वडिलांचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे, म्हणून हे त्यांचे आशीर्वाद माझ्या सोबत राहिलेत. आणि हेच त्यांच्या पोटात दुखतंय, याला करायचं काय? याचे आमदार फोडले, खासदार फोडले, तरी त्याच्या मागची जनता हालायला तयार नाही. जेवणाची सोय नाही, काही नाही, ना कोणाला पैसे देतोय, तरी जिथे जातोय तिकडे हजारोच्या संख्येने लोक येत आहेत. ह्याचं करायचं काय? ह्याचं कारण असं, अमित शहा जे मध्ये म्हणाले होते की उद्धव ठाकरेला त्याच्या मुलाला मुख्यमंत्री करायचंय. अमित शहाना मी प्रत्येक ठिकाणावरून आव्हान देतोय, अमित शहाजी तुम्ही, अगदी पंतप्रधानांना पण सांगतोय, मोदीजी तुम्ही सुद्धा आज घराणेशाही बद्दल बोलता आहात, मग एकदा होऊनच जाऊ द्या. एकदा मोदीजींनी त्यांचं घराणं सांगावं, अमित शहानी त्यांचं घराणं सांगावं, आणि उद्धव ठाकरेंनी त्याचं घराणं सांगायचं. उद्धव ठाकरेचं घराणं सांगण्याची गरजच नाहीये. माझे वडील कोण होते, आजोबा कोण होते, त्यांचे वडील कोण होते, सगळे माझे आजोबा असतील, आजोबांचे आजोबा असतील, हे जनतेच्या सेवेमध्ये जिथे जिथे राहत होते तिथे तिथे त्यांनी स्वतःला झोकून दिलं होतं. मुद्दा म्हणून तुम्हाला एक आता सुचले म्हणून सांगतो की आता अंबादास दानवेंनी जो उल्लेख केला की कोरोना काळामध्ये मी काय केलं, तसंच माझ्या आजोबांच्या वडिलांनी म्हणजे सीताराम ठाकरे हे तेव्हा पनवेलमध्ये आमचं घराणं राहत होतं, आणि त्या काळामध्ये आपल्या देशात प्लेगची साथ आली होती. काही जणांना माहिती असेल प्लेगची साथ आली होती, आठवत आहे ना, ऐकलंय आपण. आणि प्लेगची साथ म्हणजे अशी होती की गावामध्ये कोणाला प्लेग लागला की गेला, ज्याला प्लेगची लागण झाली का तो गेलाच समजायचा, त्याला उपचारच नव्हते तेव्हा. आणि त्या कठीण काळामध्ये अक्षरशः शव वाहून न्यायला कोणी तयार होत नव्हतं. ते काम माझ्या आजोबांच्या वडिलांनी केलं आणि त्या कामात त्यांनाही प्लेग झाला आणि तेही मृत्युमुखी पडले. हे आमच्या ठाकरे घराण्याचा असा इतिहास आहे. आणि आदित्यला मुख्यमंत्री करायचं असेल तर या लोकांनी आशीर्वाद दिला पाहिजे. आणि पहिली गोष्ट, लोकसभा लढून मुख्यमंत्री नाही होत आहेत. जर जनतेने मतं नाही दिली तर कोणी मुख्यमंत्री होऊ शकत नाही. कारण मुख्यमंत्री पद म्हणजे जसं जयशाला गणपती करून बसवला तसं क्रिकेट कंट्रोल बोर्डाचं अध्यक्षपद नाहीये. तुम्ही जर आमच्या मुलाबाळांवरती बोलणार असाल तर आम्ही तुमचे धिंडोडे का नाही काढणार, आणि काढायलाच पाहिजेत. आता तुमची जी काय मस्ती चालते, जय शहाचं क्रिकेटमधलं योगदान काय मला सांगा बरं. काय सचिन तेंडुलकरचा गुरु आहे, सुनील गावस्करचा गुरु आहे, विराट कोहलीचा आहे, काय केलंय काय त्यांनी? फक्त तेवढंच. मग अमित शहानी दादागिरी दमदाटी करून त्याला तिकडे त्या चेअरमन पदावरती बसवले. आणि कर्तृत्व काय? तर जसं मोदी आणि अमित शहा महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला नेता आहेत, एकही उद्योग महाराष्ट्रामध्ये येऊ देत नाहीत, तसं ह्या अमित शहांच्या मुलांनी आपल्या देशातली जी क्रिकेटची फायनल होणार होती ती मुंबईत होणार होती, ती गुजरातला नेली. परिणाम काय झाला? परिणाम काय झाला? नाही, ते तसं मी पनवती वगैरे नाही बोलत. परिणाम काय झाला सांगतो तुम्हाला. त्या फायनलच्या निमित्ताने महाराष्ट्राला जो काही एक आर्थिक थोडा फायदा झाला असता तो गुजरातला करून दिला. म्हणजे सगळं महाराष्ट्र ओरबाडण्यासाठी तुम्ही आणि तुमचे बापजादे लागलेले आहेत. आणि आमचा महाराष्ट्र काय तुमच्या लुटारूंची पालखी वाढणारा महाराष्ट्र वाटलं की काय? आणि म्हणून मी मैदानात उतरलेलो आहे. जे मी करतो आहे
मी या लुटारूंच्या विरुद्ध उतरलेलो आहे, मी या हुकुमशांच्या विरुद्ध उतरलेलो आहे. आणि जे मी करते ते बरोबर आहे की नाही एकदा मला तुम्ही सांगा, की जर मी करतोय हे बरोबर आहे का चूक आहे, एकदा सांगून टाका मला. बरोबर करतोय? मग इथे जो आपला खासदार जो उमेदवार मी देईन, धनुष्यबाण त्यांनी चोरलेला आहे. चोराच्या हातात धनुष्यबाण आहे, नाही ते समोर, पण मशाल ही आपली आता धनुष्यबाणाच्या ऐवजी मशाल आपली निशाणी आहे. ज्या मशालीने आपल्याला मुंबईत पहिला विजय, ज्याला म्हणतो ना बोनी केली, तसं पहिला विजय मिळवून दिलेला आहे. आणि हीच मशाल या हुकुमशाहीला आता जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी आता व्यक्त करतोय. आणि एवढ्यासाठीच जास्त आता बोलत बसत नाही, कारण ऊन तापलंय. तुमच्या सगळ्या समस्या ह्याचा पाढा हा पुन्हा वाचण्याची गरज नाही, त्या समस्या माझ्यापर्यंत पोहोचल्यात. पण आता दिल्लीमध्ये पहिलं आपलं सरकार बसवायचं, आपल्या हक्काचं सरकार, जो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भगव्याला भाडोत्री जनता पक्षाने गद्दारांना सोबत घेऊन कलंक लावलेला आहे. आणि ज्यांच्यावरती आरोप झाले भ्रष्टाचाराचे, त्यांच्याकडून राखी बांधून घेऊन त्यांच्या रक्षणाची गॅरंटी, ही मोदी गॅरंटी आहे. भ्रष्टाचार किती करा, भाजपा में आ जाओ, आपका बाल भी नहीं बाका होगा, ये मोदी गॅरंटी आहे. तर त्या मोदी गॅरंटीचा चुराडा करून टाकण्यासाठी आता फक्त आणि फक्त महाविकास आघाडी आणि आपली मशाल या पलीकडे इकडे विचार करायचा नाही. जे आतापर्यंत झालं, जे गद्दार होते ते पळून गेले, पण मोठे झालेले पळाले, मोठे करणारे माझ्या सोबत आहेत. आणि नवीन लोकांना आता आपण मोठे करून तुम्हाला न्याय देणारा तुमच्या हक्काचा खासदार दिल्लीमध्ये आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही, हे वचन तुम्हाला देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.